म्हणजे पुन्हा स्वागत चॅनल राजकारण व्लॉग्स. तर आपण आहोत आता कुठेतरी पेंटच्या पुढे थांबलेलो आहोत आपण हॉटेलला. या मुंबई गोवा रोड दिसतोय. तर कसं आहे मंडळी, आता आम्ही चाललेलो फिरायला जरा महाबळेश्वरला जाऊन येतो. तर बघूया कसं काय प्रतापगडावरती पण जायचं आहे. तर केलेली आहे व्लॉगची सुरुवात. सकाळी आपण ट्रॅव्हलला सुरुवात केलेली आहे सकाळी 5:30ला कदाचित, आणि आपण 2 तासाचा प्रवास करून आलेलो. आता वाजले 7:30. तर आपली मंडळी आहेत आतमध्ये. बघूया सर्व्हिसचे काही मित्र आहेत आपल्या याच्या कामावरचे, आणि सार्थक आहे. दाखवतो तुम्हाला सगळं आणि कसं काय ते विषय एंड करूया त्याच्यातच. बघा मस्त असं झालंय. कडक पावसाचं वातावरण आहे. रेड अलर्ट दिला आहे तरी पोरं का आमची ऐकली नाहीत. बोलले चला जाऊयात तर चला जाऊयात. लेट्स गो. आता खाऊयात काहीतरी. नाश्ता नाही केला सकाळपासून. मंडळी झालेला आहे आमचा नाश्ता. सुजल शेठ आहेत आपल्या व्लॉगवरती पहिल्यांदा आलेले आहेत. या साईडला आहेत प्रथम शेठ. गाडी चालवा. तर कडक असं आमचं नियोजन आहे. चाललो आता महाबळेश्वरला. कसं काय विषय सार्थक पवार? नाही विषय आहे मजेत आहे बोलतो. मजेत एकदम. पाऊस नाही. कसं वाटतंय सुजल, काय म्हणतोस? काय नाही, पावसामुळे जिरले आमचे. देवा. तर बघूया आता पुढे जाऊयात कसं काय करायचं ते. प्रथम शेटला दाखवलं असतं पण त्यांचा डायरेक्ट डोळा या साईडला येतो कॅमेराकडे. मला अजिबात दाखवत नाही मी. तर कडक असं चालवतात गाडी. सकाळपासून चालवत आहेत. कोण त्याला वाली ड्रायव्हिंग सर्विस जरा गाडी दाखवायची चालू कडक. बापरे. चला तर पुढे भेटूयात आपण. म्हणजे येऊन आता पोचलो माणगावला. कडक असं वाटतंय. एकदम जबरदस्त असं झालंय. बघा पुढे आहे कोकण रेल्वे. आपली माणसं आहेत सगळी आतमध्ये. सर्वेश आहे. प्रथम शेठ आहेत. प्रथम शेठ गाडी आता थांबवलेली आहे त्यासाठी आम्ही. आता हे आहेत पोरं आपली CMA CGM ची. कसं वाटतंय शेठ? एक नंबर. काय विषय, काय एकदम काय सीन काय नाही. तर आता जाऊयात आपण आता आणि बघूयात पुढे कसं काय होतं ते. सार्थक आहे या साईडला. काय विषय? काय नाही विषय. ओके. पण आता येत होतो माणगावला आहोत आणि भेटलेले आहेत आपले सगळे दादाचे मित्र. चाललेले आहेत ते गावाला. कुठे आलं आता? ओके, चिपळूणला आलं. काय शेठ काय म्हणताय? तर दादा मनोज दादा आहे ते. कसं काय म्हणतोय? एकदम मजेत. नक्कीच आपला कडक असा मीटअप झालेला आहे. आम्ही चाललोय महाबळेश्वरला. हे चाललेत आपल्या गावी. जर सावकाश जावा, सावकाश या. पाऊस आहे खूप. तर येतो. बाय बाय. चला बाय. चलो. कसं आहे असं वाटत असेल तुम्ही असं एकदम असं काहीतरी याच्यात आहे मी. पण आता आम्ही आहोत एका रोडवरती. स्वर्ग काय असतं विषय आहे का लगेच. पोरं आहेत आमचे एकदम धोक्यात सामावलेले आहेत सगळे घाटात. जावळी मुलूक जावळी. ओके, म्हणजे ठोकली गाडी तरी चालते बोलतात तुझ्या नावाचं आहे. ओके. कोडं कसं झालंय बघा. सकाळचे असे किती वाजलेत माहिती आहे का? 10:15 वाजले. 10:15. कडक असं वाटतंय एकदम फुल आहे. जोरात पाऊस. कडक. आंबेनळी घाटात. मोरे कसं आहे धबधबा होतोय तो धबधबा बघा. ओके. कडक कसा विषय. कडक विषय झाला. एकदम कडक विषय झालाय बघा. प्रथम शेठ. काच काढू का?
मंडळी अशा प्रकारे महाबळेश्वर मध्ये आपण आलेलो आहोत. कडक वेदर आहे. हा मार्केट रोड आहे, फुल असं धुक्यात आहे. कसं आहे शेट? थोडा स्ट्रगल केला पण आता पावसाने साथ दिली तर चांगलं काम होईल. ओके. तर इथे माणसं आहेत आपली, जेवण शोधतायत. प्रथम शेठचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी कडक एकदम गाडी चालवली, मजा आली. ड्रिप मारतो भाई, कडक एकदम. तर आता आम्ही आलेलो आहोत इथे. तर आता जेवायचं बघूया, नंतर कुठे जायचं आपल्याला? राजा महाबळेश्वर मंदिर. चला तर जेवूयात आधी, नंतर पुढचा कार्यक्रम करूयात. जावळीच्या या घनदाट जंगलात पावसाचा असा तुफान मारा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. माझ्या बाजूला 2 बॉड्या पडल्या आहेत, म्हणजे झोपल्यात. आता आपण चाललेलो आहोत राजा महाबळेश्वर यांच्या दर्शनासाठी, जिथे छत्रपतींचा पहिला राज्याभिषेक झाला. तर बघूया ती जागा कशी आहे. 3 मंदिर आहेत मोरे म्हणतोय. तर एक वेगळा अनुभव असणार आहे. जाम पाऊस आहे, वारा पण खूप आहे, धुकं पण खूपच आहे. तुम्ही तसं पाहू शकता. प्रथम गाडी कडकच चालवतो एकदम, काय बोलायचं. आणि एकटाच ड्रायव्हर आहे तो आपल्या टीममध्ये. तर त्याच्यावरती खूप आपली काय बोलतो त्याला, डिपेंडन्सी आहे एक प्रकारची. तर जाऊयात आणि दाखवतो तुम्हाला कसं काय आहे वातावरण तिकडचं आत्ताच्या या घडीला. तर पुढे बघूयात. मंडळी आता येऊन पोचलेलो आहोत आम्ही राजा महाबळेश्वर यांच्या मंदिराच्या इथे. वरती ते मंदिर आहे. आम्ही आता चालतो या वाटेने. शेट आहेत, सुजल शेट आहेत पाठी. कडक असं वाटतंय, जाऊयात पुढे. दर्शन घेतलेलं आहे आणि हे आहे ते मंदिर. तेव्हा मोऱ्यांनी बांधलेलं, चंद्रराव मोऱ्यांनी. कडक असं. आणि इथे सुद्धा छत्रपतींनी राज्याभिषेक केलेला इथल्या जावळीकरांसाठी. अरे आलेलो आहोत आपण स्वयंभू श्री अतिबळेश्वर मंदिराकडे. तर दर्शन आपण करूयात. आणि मला मोठा नंदी तुम्हाला दिसत आहे. कडक असं रौद्र रूप सह्याद्रीचं पहिल्यांदा मी अनुभवताना. मंडळी आता आपण चाललेलो आहोत कृष्णाई मंदिराच्या इथे. कडक असा घनदाट जंगलातून ही वाट आहे. म्हणजे माणसं इथं चालताना देवदर्शनाची खूप एकदम ओढ लागलेली आहे. कसं एकदम डेंजर झालेलं आहे. जाऊयात पुढे आणि दाखवतो तुम्हाला कसं काय मंदिर आहे ते. मंडळी आता आम्ही दर्शन केलेलं आहे मंदिरात जाऊन. भारी असं वाटलं. आता कसं वाटतंय सुजलबाई? एकदम खूप छान वाटतंय. शांतता, एकदम धार्मिक वातावरण झालं इकडे. कडक. आणि थंडी कशी लागते? थंडी लागते की नाही? खूपच कडक एकदम. -5 विषय आहे. काय झाड आहे बघा, कडक असं आहे. ते मंदिर आहे पाठी तिथे. आणि हे काहीतरी इथे कुंड असेल, काहीतरी पाण्याचं स्त्रोत. ओके, जात आहेत बघतायत काय विषय काय नाही ते. आणि मला वाटलं त्याने गुप्त वाट शोधली. ओके, गणपती बाप्पाची मूर्ती कडक आहे रे ना. पाणी पण येतं त्याच्या इथून. ओके, प्रथमच्या नावावरती हे देण्यात येईल. झालेलं आहे दर्शन आमचं सगळं चारी मंदिरांचं. तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या वाटचालीसाठी मॅप्रो गार्डनला. फुल धुका विषय हार्ड केलेला आहे पोरांनी. 5:30 वाजले आणि तुम्ही वातावरण बघू शकता, एकदम कडक झालेलं आहे. आता जाऊयात मॅप्रोला डायरेक्ट. पोरं आमचे आलेत मॅप्रो मध्ये काहीतरी विकत घेण्यासाठी. मोरेने काहीतरी घेतलंय बाबा. शेट घेत आहेत. सकाळचे वाजलेले आहेत 10. आम्ही केलेला आहे चेकआउट केलेलं आहे. आता आम्ही निघालो आहोत थेट प्रतापगडावरती. पावसाचं खूप असं वातावरण हे आहे, एकदम
डेंजर आहे वातावरण, काय सांगू. धुकं आहे जसं काय 20 मीटरच्या पुढे दिसत नाही अजिबात. माझा आहे का? तर आता चाललो आपण प्रतापगडाच्या दिशेने. तिथे बघूया कसा काय गड आहे आणि पुढे कुठे जाणार आहे. तामिनी घाट. तामिनी घाटात कुठे जाणार आहे. आमची माणसं यायचं की झोपेतून उठलेली दिसत आहेत. कसा विषय आहे, काय विषय. हा ओके. आपले प्रताप शेठ कडक अशी ड्रायव्हिंग करताना आता जाऊया थेट प्रतापगडावरती. प्रसन्न हो आणि त्या क्रूर खणाच्या भेटीसाठी माझं बाळ जातंय जगदंबे. मंडळी आता येऊन पोहोचलेलो आहोत आपण प्रतापगड. कडक असा बुरुज दिसतोय कडक. प्रतापगडाच्या इथे आता आलेला आहे मिसळ. बघा कडक असं. कशी आहे बोलतो. अरे घे रे. प्रतापगडच्या पायथ्याची मिसळ. ओके खाऊन दाखव, एक खाऊन दाखव मला. एक्स्ट्रा पहिलेच तयार कडक रे. होतं पुरं. हा. चला खाऊया जरा आणि कूच करूयात. तर पोवाडा ऐकता ऐकता आता आपण आलेलो आहोत आता प्रतापगड. तर इतिहास काय सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं काय. तरी पण एकदा सांगतो. अफजल खानाचा इथे वध केलेला छत्रपती शिवराय. ओके. तर आमची माणसं आहे तिथे. कडक असा धुका झालाय सगळीकडे. माकडं आहे तिथे. तर आपण असं चाललोय. रस्ता बनवलेला आहे म्हणजे ट्रेकिंग काय करायची गरज नाही कारण का गाडी येते निम्म्यावर. तर पुढे चालायचं आहे कडक असं आणि जाऊयात पुढे. आलेलो आहोत आपण पायऱ्यांच्या इथे. शिवप्रताप 11 नोव्हेंबर रोजी कडक असं वरती चाललोय. अरे म्हणजे त्याची शूटिंग भेटायला. मुबारक बहार में गडाच्या पहिल्या दरवाजाचे आलोय. केलेलं आहे एंटर. गड संवर्धनात हे नवीन दरवाजे बसवलेले आहेत आणि हा आहे तो जुना दरवाजा. ओके बरोबर. खात्री आहे. तोफ आहे. तोफवर बसू नये. आणि आम्ही आता पोचलेलो आहोत गडावर. गनिमाला डायरेक्ट त्याचा नुसतं नाबूद करायचा. तुझा आयुष्यातला पहिला गड काय म्हणतो. कॉंग्रॅच्युलेशन. खूप भाग्यवान आहात तुम्ही. आयुष्यातला पहिला गड करताना तो ही प्रतापगड. कडक असं वाटतंय. कसं वाटतंय. मस्त वाटतं. ओके. अरे शाबाश. आलेलो आहोत आपण आता झेंडा बुरुजच्या इथे. मस्त अशी तटबंदी आणि हा समोर आहे बुरुज. चला जाऊयात. आताचे मावळे बघा छत्र नीट करता येत नाहीत. मंडळी आता आपण आलेलो आहोत तुळजाभवानी मंदिराच्या इथे. तर मस्त असं मंदिर दिसतंय. जगदीश्वराची आठवण येते मंदिराकडे बघून असं. आणि इथेच हंबीरावांची तलवार आहे. नक्की या. मंडळी ती जी तलवार तुम्हाला दिसते ती आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची. त्या तलवारीवरती 6 स्टार आहे. 6 स्टार म्हणजे एका लढाईत 600 कत्तली केलेल्या त्याची ती निशाणी आहे.
तसेच त्याच्या तळावरती 6 स्टार आहेत आणि तो वाटतं कदाचित असं तो तोफेचा गोळा जो सेनापतींनी छातीवर झेडला. तर असं सगळं नक्कीच तुम्ही या ऐतिहासिक आहे हे नक्कीच या. तिचे ते तोफेचे अवशेष अजूनही आहे तिथे. आणि हे मंदिर आहे समोर आणि तिथे आतमध्ये गाभाऱ्यात आहे अंबिकावांची तलवार. मस्त असं पावसाळा आहे. या बाले किल्ला म्हणजे शक्तीचा सिंबॉल आहे. हा शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगजेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल. अरे चल, अजिबात तुलना नाही करायची कोणाशी. चांगलं काम करताना काय ना प्रथम सूर्यवंशी तर म्हणजे आता आलेलो आपण आता उंबरठला आलेलो आहोत, म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरेंच्या गावात आलेलो आहोत. तर हे आहे स्मारक माझ्या समोर, असं बघू शकता. महाड तालुक्यात आहे, रायगड जिल्ह्यात. घेऊ आता. माझ्या एवढे असतात. एकदम हलकी आहे, फिरवायला लागेलच. तर आलेलो आपण उंबरठला. माझ्या हातात जी तलवार तुम्हाला दिसते ती आहे नरवीर तानाजी मालुसरेंची. तर खूप शब्द कमी पडतात, मला काय माहिती नाही जास्त, पण तुम्हाला जर बघायची असेल आणि हा इतिहास हातात घ्यायचा असेल, हा दागिना हातात घ्यायचा असेल तर उंबरठ्या गावी या. आणि ते आजोबा आहेत, तुमच्याकडे चावी आहे. अजून काय सांगणार तुम्ही तुमच्याबद्दल, कसं म्हणजे नाव? ही माळुसऱ्यांची तलवार आहे, ही 350 वर्षापूर्वीची आहे. या ठिकाणी एक आंब्याचं झाड होतं, त्या झाडामध्ये ही भेटल्या गेलेल्या आहेत त्या आम्हाला, आणि ते आम्ही सांभाळून होते ठेवली होती. पर्यटक येतात त्यांना आम्ही जाऊ. तर तुमचं नाव? सुंदर कळंबे. सुंदर कळंबे यांचं नाव आहे. तर मस्त असं ठेवलं तुम्ही जपून हा दागिना इतिहासातला. तर नक्कीच तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच या इथे आणि अनुभव घ्यायचा. तिथे आहे दानपट्टा, बघा सुस्थितीत एकदम मस्तच. पैसे असे खेळायला लागतात म्हणजे काय कारण नाही पण आले की आपली टाकतात. तर मंडळी आपण आलेलो होतो इथे उंबरठमध्ये राम मंदिरात. तिथे ती तलवार आणि दानपट्टा आहे तानाजी मालुसरेंचा. तर नक्कीच तुम्ही या, इथे भेट द्या. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे राम मंदिर स्वतः स्थापन केलेलं आहे रामदास महाराजांनी. तर हे बघा. आजी नमस्कार, काय म्हणताय? कशा आहात?
आम्ही चिपळूणचे आहेत खरं तर. माझं गाव चिपळूणचं आहे. होय गावाला आल्यासारखंच वाटतं एकदम. आमचं पण असंच आहे सगळं. काय म्हणताय बाकी? बाकी काय नाही ठीक आहे. ठीक आहे. नातवांना काय 2 शब्द काय बोलणार का? नातवाला काय बोलू असं बोला कशात बाबा बऱ्या आदमी आजी बरी आहे इथे. फोटो काढून घेते उगा काय. ठीक आहे. धन्यवाद आम्हाला सांगितलात. हा ओके. आणि ह्या ह्याच्यात ते हे आहे आजोबा चालले त्यांच्या घरी. आजोबा धन्यवाद. ओके चला येऊ मग आम्ही. या या काळजी घ्या. हा ओके. माझं नाव राज कदम. होय होय चला. हा तर मंडळी आपण आता आलेलो आहोत सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या इथे आणि बाजूलाच आहे शेलार मामांची समाधी. तर महाराज स्वतः इथे आलेले जेव्हा सुभेदारांना अग्नी दिलं आणि रायबाचं सुद्धा गावात लग्न लावलेलं. तर हीच आहे ख्याती आपल्या मराठा मावळ्यांची आणि हे अजूनही इथे बुलंद आहे. तर हे दगड असे त्यांचा तो सहवास आहे इथे. आणि एकदा या तुम्ही इथे नक्कीच. पाऊस आहे खूप पण पाऊस असं कमी झाल्यावरती या बघा. नाही आपण आलेलो आता इथे जेवायला. जेवण झालेलं आहे आपलं. पण कसं पोरांनी काय काय डेंजर असं खाल्लेलं आहे. श्री मैत्री गार्डन ढाबा फॅमिली रेस्टॉरंट. पोरं आहेत. कसं आहे विषय? ओके. काय खाल्लं तुम्ही? आम्ही इकडे बिर्याणी खाल्ली, अजून काय? मालवणी लोणचं. अंडी, मालवणी लोणचं खाल्लं. तर आता निघूया थोडं. प्रथम शेटनी काय काय खाल्लं इथे? आम्ही इकडे मालवणी हंडी खाल्ली, रोटी, बिर्याणी. बिल आहे आता पण मला लक्षात आहे ना. बोल 3 बोल. अजून काय? मग स्टार्टर मध्ये पण क्रिस्पी खाल्ली, लॉलीपॉप खाल्ला. अजून कोणाचा? अजून बिल बघू का? एक मिनिट. तवा फ्राय कोणी तुला हायर केला रे? हा? तुला कोणी हायर केला कशासाठी? कामाला? कामाला का? जाऊ